प्रत्येक जण सांगत होतं. कारण कीर्तन करताना इंदुरीकर महाराज सांगत असतात, की लग्न हे फार साध्या पद्धतीने करायचं. साध्या पद्धतीने लग्न केलं तरी पोरं होतातच ना. अशा पद्धतीचा एक संदेश ते देत असतात. किंवा कशाला वराती पाहिजेत? कशाला तो भंगार खर्च पाहिजे? तुम्हाला कशाला गॉगल घालून मिरवणुका काढायला पाहिजे? कशाला तुम्हाला फेटे घालायचे? पण हे सगळं जे काय ते साखरपुड्यात त्यांनी ते केलं. फेटेही नेसवले, वराती काढली, मुलीने गॉगलही घातला. बऱ्याच वेळेला मुलींच्या ड्रेसवर ते बोलले, की तिचा पदर पडला नाही पाहिजे. यांची मुलगी घागऱ्यात होती. आमचं म्हणणं आहे, की हे बघा मी महिलांसाठी काम करते. त्यांच्या मुलीचं लग्न, त्यांच्या मुलीचा साखरपुडा धूमधडाक्यात झालाच पाहिजे. प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं. आपापल्या परीने आपल्याला जसा झेपेल त्या खर्चात ते केलं पाहिजे. पण हे करत असताना इंदुरीकरांना मला सांगायचंय, की मग दुसऱ्यांच्या घरात पण आई-वडिलांची तीच इच्छा असते ना. ज्याची जशी ऐपत आहे त्या पद्धतीनं तो करत असतो. एखाद्याला कोणाला वाटलं, की बाबा माझ्या मुलीची वरात मोठी काढावी, गाड्यांचा ताफा आणावा किंवा तिला जे आहे डान्स करायला आवडतो तिने डान्स करावा. पण मग तुम्ही त्यावेळेला मात्र त्यांना कुठेतरी आई-वडिलांना भंगार पदवी देता किंवा त्या आई-वडिलांना जे आहे ते चुकीचं बोलता आणि ते बोलत असताना अशा परिस्थिती घडतात म्हणून लोकं पण टाळ्या वाजवतात. मला सगळ्यात पहिलं लोकांना सांगायचंय, की हे असले जे कोण आहेत ते कीर्तनकार असू शकत नाहीत. जेव्हा तुमची थट्टा करतायत, म्हणजे तुमच्या घरातल्या मुलीविषयी बोलतायत, तुमच्या घरातल्या मुलाविषयी बोलतायत, तुम्हाला जेव्हा तुच्छ लेखतायत, तेव्हा तुम्ही यांना टाळ्या वाजवून मोठं करू नका. तुम्ही त्यांना जे आहे ते समोरासमोर बोललं पाहिजे, तिथं खडसावलं पाहिजे. तर जे आहे तर ते प्रबोधन करतील. नाहीतर मग हे कॉमेडियन आहेत. यांना कीर्तनकार आपण म्हणूच शकत नाही. कारण तुम्ही फक्त टाळ्या घेता, तुमच्या विनोदावर सगळे हसतात आणि तो विनोद जो आहे, तो इतका महागात पडतो